वन विभागातील कथित भ्रष्टाचाराला आणि अधिकाऱ्यांच्या टाळाटाळाच्या धोरणाला कंटाळून विष प्राशन केलेल्या कंत्राटी वनमजूर संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष रमाशंकर शुक्ला यांचा 24 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। शुक्ला यांनी रोजंदारी वनमजुरांना सेवेत नियमित करण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला होता, ज्यात न्यायालयाचा निकालही मजुरांच्या बाजूने लागला होता। मात्र स्थानिक वनाधिकारी पात्र मजुरांची यादी शासनाकडे पाठवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत शुक्ला यांनी एका लॉजमध्ये विष प्राशन केले होते। मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 11 पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी महिला उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईक आणि वनमजुरांनी थेट जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या दालनालगतच्या प्रतीक्षालयात मृतदेह आणून ठेवत तीव्र आंदोलन छेडले। या घटनेने प्रशासनात प्रचंड धावपळ उडाली। अखेर निवासी उपजिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोषींवर नियमानुसार कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मृतदेह तिथून हलवण्यात आलाय। यवतमाळ येथून नितीन राऊत यांची रिपोर्ट। पाहिजे सगळं आहे ना, सगळं कर्मचाऱ्यांसाठी हे केलं त्यांनी जीवदान केलं आणि यायचे आतापर्यंत सगळं पत्रव्यवहार पाहिजे, कागदपत्र पाहा आणि त्याच्यावर हे करा, पण त्याच्या आपल्याला शर्ती लागू त्याचे काम पूर्ण झालं। प्रणिता पारधी आणि मडवी, शंकर मडवी आणि चिकणे आणि कुंभरे या चौघांचं नाव त्यांनी सुसाईड नोटमध्ये पण लिहिलं की यांनी वर्षानुवर्षे छळ केला, पप्पाला मानसिक प्रताडणा केली। पप्पा जेव्हा पण हाताला काम मागायला जायचे तर अकलून ऑफिसच्या बाहेर त्यांचे इन्सल्ट करायचे आणि पप्पा आम्हाला सांगून निघाले की 19 तारखेला की मी यवतमाळला जाऊन भेट देऊन होतो की आम्हाला कधी तुम्ही डेलिव्हरीचं काम देणार आहे। पप्पा ऑफिसला आले आणि त्यांनी काय झालं की त्यांनी पप्पांचा कसा काय छळ केला की पप्पांनी भरत लॉजमध्ये जाऊन विष घेतलं। 3 दिवस 4 दिवस त्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट होते। सगळं